या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. मस्त गावात जातो आता. आईला तू कोण पाखरू गावात? अयो अरे ही सांग बरं कोण आहे? भैया तू क्या नार्या हऱ्या हरे मला माहितच होत. तू क्या मग नार्या मग हर्या. अगं माझ्याशिवाय कोण येतं का तुझ्याकडे? जीवाचं पाक असं तुकडं तुकडं झालं माझ्या. झालं का तुकडं? मग काय? हा तू किती महिन्याने आलाय माझ्याकडं? होय अगे व्हायची यायला उशीर झाला पण कामधंदा होत ग. काय कामधंदा असते ते तुला? हा आता काम केल्याशिवाय आपल्याला पैसे मिळत नाही, पैसे मिळाल्याशिवाय मला तुझ्याकडे येता येत नाही. हो का? हा तसं किती आणले तू पैसे? आता होय आता नाहीत काय खिशात. उठ मग उठ आणि जा घरला. तसं करू नाही. ऐकी तुला आहे का नाही 5,000ची साडी बघून ठेवली अगं. 5,000ची 2,000 तरी आणलेत का तू? नाही मी तसं पैसे साठवतोय की. पैसे साठवतोय. 27.5 रुपये आतापर्यंत साठवले. हो का? घाल तुझ्या मड्यावर. तसं ऐकी रागवू नको ग. तू चिडली का नाही? तरी लय गोड दिसते अगं. चिडल्यावर तर लय गोड दिसते. झालं चण्याच्या झाडावरती चढून झालं का मला? हा नसेल झालं तर सांग. नको तसं करू. ऐकी काय करू मस्त 5,000ची साडी घालू. आपण दोघं जाऊ फिराय तिकडे महाबळेश्वर. अजून तिकडे ते आणि त्या तुला जिथं आवडते. हो का? हा इथं नेतोस का कधी फिरायला आणि महाबळेश्वरचं सांगतोयस? अगं माझे पैसे तंगी ग म्हणून. आता तुला माहितीये का नाही मी 2-3 दिवसातनं आठवड्यातनं एकदाच येतोच का नाही. पण आता काय झालंय जरा काम म्हणलं 5,000ची साडी घ्यायची म्हणल्यावर काम बी तसं करावं लागेल म्हणून मला येता आलं नाही. तर समजा नाऱ्या बघा नाऱ्याने मला चक्क 10,000ची साडी आणलेली माहिती आहे का? अगं मीच नारे की आणि मलाच सांगते बाई नाऱ्याने 10,000ची अगं आणली होती. अहो नारे म्हणजे अहो हा नाही का तुमचा मित्र? काय त्याचं नाव नारे का हार्या नाव आहे? अगं ते हर्या मी नार्या. असं आहे वय. हा हा ही तुमची चुकामुकच होतीये बघा नावाची. जाऊ दे बघा तुमच्या मित्रांनी मला नाही का 10,000ची साडी आणलेली. हर्याने 10,000ची साडी दिली होय. आणि तू? मी 20,000ची आणतो. तू काळजी करू नको. 20,000ची आणली. आता किशात आहेत का तरी 500 द्यायला? असं नाही तर माझ्याकडं. तुला बघ 2 दिवसात 5,000ची साडी आणतो. अरे वाट बघा 2 दिवसात जळलं मेलं. चांगली बसलेले. मालिश कर पण माझे केस काढले नाही पाहिजे. मालिश करायची केस कुठून द्यायची नाही. कशी करायची मालिश? बरं आहे ना 4 रट खाण्यापेक्षा मालिश करतोय ती वाईट आहे का? आता आतापर्यंत 4-5 रट तुला टाकून मोकळा झाला. मालिश करायची मध्ये केस करतात ना. तो हाणतोय का मालिश करतो? मालिश करतो मालिश. अरे काय रे पायाखालीच ठेवला अजून त्याला. नाऱ्याला बसणाऱ्या अरे यो काकडा पायाखालीच ठेवलाय त्याला. मला परत मग तू हात का बंद केलं? तू बसलाय मला तो उभा राहायला जागा नाही. बस जाऊ दे आपला नाऱ्याला. नाही बी अन्याय करणं कसं वाटतं माहिती का? नाऱ्या योग्य नाही. लगा आज लय पॉश मध्ये आलाय. कपडे नव्यासारखेच घातल्यात. अरे संत्र्याकडे भेटायला गेलो. तुला काय एवढे 2 महिन्यानंतर गेलो का भेटायला. गेलो तर अक्षरशः एवढं वाईट वाटलं मला. का
तुझ्यामुळं घाण झाली तिथं सगळी. माझ्यामुळं मग काय लोका मला वाटलं नव्हतं का तू असं म्हणजे काय म्हणते ती काय केलं मला आहे ना लय राग आला पण आता काय अरे मी काय केलंय सुंदरीकडं काय तिने सांगितलं काय अरे सुंदरी मला म्हणली 10,000ची साडी दिली म्हणली हऱ्यानं. अयो हो दिले होय अरे दिली की एकदाच काय झालं माहिती का ते मॅडमनी एकदा साड्या नव्हत्या वय मध्ये आणायला लावलेल्या म्हणले 2-4 साड्या घेऊन या त्यातली ती एक दिली ती सुंदरीला जाता जाता गाठ पडलेली आणि तिने सांगितलं वय अला का मग ती मला म्हणत होती हऱ्याने 10,000ची घेतली म्हणली हा आणि तू मला म्हणली 2 आणि 5,000 रुपयाची साडी घेऊ शकत नाही म्हणली. लका 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 मला माझ्या अब्रू घालावी लागा ती समोर लागा सर. मी कुठे पैदरचं घातलेले मॅडमची घेतली सुंदरीला दिली विषय संपला अरे पण नाव तुझं झालं ना तिथे. हो, तुझी किंमत कमी झाली किंमत कमीच झाली ना म्हणायचं ना काय आता तिला म्हणून आलोय आता मी जोशात आहे अगदी 20,000ची साडी घेतो 2 रुपये नाहीत खिशात माझ्या. कशी घेणार आहे 20,000ची साडी तू घेशील पण 20 वर्षांनीच घेशील आता आपण ते काय सगळं गाव माझं डोकंच चाललं. अरे काय बी म्हण नाही का गाव लय सोनं सोनं पडलं ना तमाशा ना काय ना काहीच नाही माझ्यात राहिली नाही गावात ना काय. माझ्या नाही राहिली बरं का पण काय झालं मध्ये कोरोना होता हा. त्या कोरोनाच्या नादात 2 वर्ष काय तमाशा आलाच नाही आणि ते प्रथाच बंद पडली होय जाब्या नाऱ्या जर डोक्यात आपण घेतलो तर आपण 100% सुंदरीला नाचवू शकतो जर डोक्यात घेतलं तर. अरे कशाचं डोक्यात घेतलं तर ती काय पाय थोडं पैसे घेते वेळेला का मरणाचा पैसा लागतो तिला. किती सुपारी आहे 25-30 हजार रुपये घेईल. पण अरे नावात त्याचं किती? ऐकून जर पैसे कमी होते ना हा तुझी किंमत आहे ना लागा तुझी पैसे आता तू 10,000ची साडी दिली आमची काय कचऱ्यात किंमत झाली की पण आता एक होईल हा बरं का. हा मी तर म्हणतोय काय माहिती का हा मी तू 500 रुपयाची साडी बोलतोय 10-20 हजारात आली तर आली बघू जेवढं प्रयत्न करता येते तेवढं करता हा. येते. अरे पण पैशाचं करायचं काय पैशाचं करायचं काय तुझ्या बायकोकडे असत्याने येतो घेऊन येतो की हा हा. दिन का? तोडवण काचा काचा आणि येते की दिन घेऊन का? लगेच काहीतरी डोकं चालवावं लागेल मी काय म्हणतोय हा अरे हा गावात दिवसांचा पैसे गोळा करायचं सोपी गोष्ट नाही आणि काय म्हणतोय हम्म. तुझं डोकं आणि ती सगळं मिळून जर आलं ना तर 10 काय तू 50,000 गोळा करची ना असं. आईला ती बी खरं आहे बरं का ह्यो कायड्या करू काय मिंजाव्या जातो हा. संगीकडून पैसे काढू सांगी कोण म्हणल्यावर तुम्ही दोघंच जावा दोघं कारण जातो माझं काय काम हा नाही. तू बी तुझ्या परीने काय करता आलं तर बघ नाही हा. नाही मी काय करू शकेन का नाही मला माहित नाही हा पण एक करू शकतो हा पैसे माझ्याकडे द्या सुंदरीला कसं आणायचं ते मी बघतो. अरे सुंदरीला आणायला नुसत्या संगीच्या पैशा होणार आहे का ती भिकारातली भिकार 1000 मागितलं तर 200 देईन बरं एक काम करू हा तुम्ही दोघं संगी हा आणि मॅडम कोण पैसे आला बर मी हा. त्याच्या बायको कोण पैसे आला तसं कर हा, चालतंय जमलं हा हा पण 20,000 तरी जमलं पाहिजे घर घर येतच मी काय करतो हा. मी जातो ह्याच्या बायकोकडे तुम्ही दोघं संगी अरे आणि आता मॅडम- जातो ना आता चल, इथं आधी. त्याच्या आईला संगीला गांडवाय काय लय ते वय चला जावा, जावा. बाई आगे बॉन्डे तसं बघायला गेलं तर लोकांच्या जेब्याचं म्हणलं तरी जेब्याची बायको पण काय लय बारीक खतर नाही काहीतरी planning करू. जाऊच लागेल. जाब्या हा त्या आईला जाऊ संगीकडं हा मॅडम कड हा पैसाच गोळा करू काय त्याला एवढं ते करायचं रे विषय राम राम पाटील राम 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 काय करताय का तुम्ही दोघं इकडं अहो काय नाही पाटील बाजूला पाटील आलेत ना अहो पाटील चाललो होतो रानात तुमच्याच रानात कामाला चाललो होतो काय झालंय तुम्ही 2 महिने झालं काय गावात नाही अहो तुमच्या घरी विचारा कसली इमानदारीने कामं चालल्यात आमची लय ती. भारी केली आम्ही काम हा म्हणलं पाटील पहिल्यापासून दिलदार व्यक्तिमत्व हा कधी आपल्याला पैशाला नाही म्हणलंय का नाही मग का आम्ही तुमची कामं करू नाहीत हा. पाटील काय म्हणताय बाकी तुम्ही वेळ पैसे देता मग आम्ही पैसे तुमचं काम करणार केलं पाहिजे बरं आहे ना एकदम बरं एकदम व्यवस्थित पहिल्यासारखं काय कुठं नाही ना गावात खोटाना ती तुम्ही हातबटीत लावली चुगली हातबटीच्या धंद्यात अरे हा? पण फायदा कोणाचा झाला तुम्ही चांगल्या धंदा लागला का नाही हा मग काय तुम्ही असताना 2 महिने पाटील हा. गावात
मग तुम्हाला बी कळलं असतं की अरे आम्ही मला दोन- म्हणजे लागलोय का चांगल्या मार्गाला का कसल्या मार्गाला. काय झालं माहिती आहे का, मला जरा बाहेरचं काम होतं गावांचं, बर बाहेरच्या गावांचं. हा. त्यासाठी मी 2 महिने बाहेर होतो. 2 महिने. हम्म. अहो तुम्ही नसताना आमचा जाब्याचा आणि माझा सारखा विषय चालतो. हा. अहो काय अध्यक्ष सरपंच पदावय चुकीचं आहे होय जाब्या. काम काही करत नाही ते काम होत नाही गावाचा विकासच कुठलाय. झालंच नाही अजून 2 महिन्यात. तुम्ही काय करा यंदा फॉर्म भरा. अहो 100% काम 100% होणार तुमचं. हाऱ्या विश्वास आहे, पण ज्या बी तो जर धोका दिला ना. नाही नाही पायाखाली. तुमचंच काम करणार. हा. पाटील 500 रुपये देता का दोघाला. तुम्हाला 4-2 दिवसात देऊन टाकतो माघारी. काय विषय नाही. पैशाचं नाही रे काय, फक्त काय नाही अहो, आम्ही कार्य करतो तुमचंच आहे. द्या मग काय. आता काय तसं काय नाही, पैशाचं काय नाही, जेव्हा लागल तेव्हा पैशाला पण माझ्याकडे. आता द्या की राव. आता आम्ही भिकारी हा. उद्या काय लागेल तवा. आता दिलं म्हणजे तुमचे काम टाइम होणार. आता तवा दिलेला असतेला की. बर हाय कळलं. तासाभराने तरी द्या पाटील. हो 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 येऊ हो ना आम्ही. चालतंय. अरे, हा, हा, हा. हो अरे पाटील लय घोड्याच आहे. पाटील वय हा? तुला आता कळलंय पाटील घोड्याचं. मग? अरे त्यांनी घोडा लावलेला आपल्याला. होय. मग ते हातबटीचा धंदा चालू केलता तवा. हा हा. हो शांताबाई 6 अंडे आहेत बा. जा घेऊन तू बरं कधी देशील माघारी. अगं बघ की अजून असली तर काय थोडी. अगं नाही एवढीच आहे ती बाया. बघ नाही एवढीच आहे ती दर. आणि जास्त अंडी खाऊ नको की त्या मॅडम वाणी झाली भोपशा नुसती. अगं सांगे मला नाही खायची. कोंबडी बसवायच्यात. होय हा. मला वाटलं तुलाच पाहिजे ती बाया कोंबडी खायला. बसवायच्यात बाया. बघ आहेत का. नाही होय होय, हे कसं काय गैबाने टपकली. अरे चुलीत बसतो का इकडं हो की साईडला. लांब बस की. आणि शांता वहिनी तुम्ही इकडे कस काय. ए अंडी नाही आली होती कोंबडी बसवायच्यात. हा कोंबडी बसवायची. होय, होय. 6 आहेत. आईला काय आमच्यात बी नाहीत कोंबड्या राहिल्या बरं का. नाही तर दिली असती. ह्यानंच की माझ्या कोंबड्या मारू खाल्ल्यात. काय तू सांगतोय. का विषय कडला गेलं. ह्याच्या वाळगी त्याच्या कधी तुझ्या कोंबड्या घेतल्या का. अरे किती लपाट तरी बोलशील, किती लपाट बोलशील. काय आहे का नाही रे? सगळं चुकीचं आहे. अरे सगळं चुकीचं आहे. फुकणीनं तर मारीन बघ. नवरा बायकोनी कापू खाल्ल्या कोंबड्या. त्यांच्या नाव देताय. काय ते? तुला नाही माहिती बाया हे कसला आहे शेणाच्या पोटचा. ते अंडी मला जाऊ दे बघू. दर घेऊन जा दर. अगं बघ की अजून. नाही एवढीच आहे जा. कशाला तुम्ही अंडे घेताय. आज अंडी दिलं आणि उद्या भांडण काढ. हा. कशाला बुद्धी. काय माघारी देणार आहे ती मला माहिती नाही. द्यायच्यात आपल्याला. असं करताय का? हा. बरं, सगळे तुझ्याकडे कशाला आलो तू माहितीये का. बोल. जागा सांग तू. नाही तूच सांग. अरे सांग की. तू मेवे लागले बोला की पडदेशी कोणीतरी. अहो वहिनी आपले मॅडम आहेत ना बरं. ते पडल्यात आजारी. हा घसकली ना रे? नाही बघा शी बघा सारखं निगेटिव्हच कधी असं सरळ थोबाड आहेच इथं डायरेक्ट घातली नाही ना. हा? अरे आजारी अरे आहे. गावाला खपव आणि तू तर असं आहेस जेवण गावात. करा. अरे तू वाच करू नको बरं ए, का सांग तोंड पुढलं उडील. सांग. पुढलं सांग चल. दवाखान्यात ऍडमिट आहे इथं. बर. एकदम सिरियसली इथं. होय होय होय. आणि अख्ख्या गावाल्यानी पैसे वर्गणी करून त्यांना पैसे द्यायचे. आणि का दोघं नवरा बायकोंचा पगार काय झालं काय ह्यांनी. अगं तीच झालंय तू माझा ऐक. हा त्या मॅडम ला झालाय काहीतरी डेंगू. डेंगू बर. हा डेंगू. आणि सराला बी डेंगू झालाय. हा. दोघं आजारी इथं. घ्या. हो तर दोघं आजारी असल्यामुळं मस्त ढिगाने पैसा आहे हा. बँकेत लॉकर मध्ये. हो मग काय तर. पण आता पैसे आपल्यालाच गावातलं काहीतरी करावं लागेल. शांता वहिनी तुम्ही बी काहीतरी करा. द्या नाही माझी नाही बाबा परिस्थिती. तुमचा तर हात सारखं मोकळंच नाही, करा. असं हात वर करणार सारखं. अगदी की बाय शांत बाई. काय बाया सांगे कुठला देऊ मी पैसे. अगं दे थोडंफार नाही, नाही, 400-500 तरी दे आपलं मॅडम चांगली आहे. झाल्यावर ऍडजस्ट दिलं मग. आणि त्या तेव्हा तू ते तुझ्या बसलं मग तुला देईन मी. त्याच्यामुळे बरोबर. सगळे तू बी काय 2-4 हजार रुपये काढ. अरे काय बाबा बोलतोय तू बी जिबला हाड असल्यावाने नसल्यावाने बोलतोय तू बी. अगं साहेब. अरे माझं बी हातावलं पोट तुला काय माहित नाही वय. नाही त्या टायमेला संगे तू जो अख्खं घरदार जेवाय त्या मॅडमच्या घरी. मॅडमच्या घरी. हा. हा? अरे मी गावंडीच्या हाताखाली जातो तुला माहित नाही का रे. अगं जात होती माहिती की बंद केलंय पण वाईट तरी बुकणी चहा सगळा नेमा बाजार तिकडं त्या घरात तुझं गुण निघते. अरे हो की सगळं आज माहिती. अडचण आहे अगं सुटून आल्या देते की का फुकाट बिकाट द्यायच्यात वय. अरे नाहीच की बाबा पण असलं तर देईल की मी नसल्यावर कुठलं देऊ. हात वर करून मोकळं होतं या. अहो त्यांना
मी दवाखान्यात बघा गेलो का नाही हा पहिले कशा होत्या अशा हो. आता असं वाळलेले लाकूड झाले अजून तब्येत हाय टेबल होय पण आज बघाय कोण नाही दोघं आजारी दोघाला डेंगू झालाय बरं. तुझ्या लक्षात यायला पाहिजे की देऊन टाक पैसे संगे नाही पण मॅडम परत देतील का मला पैसे हो नीट झाले देते ठेवून राहायचं का नवऱ्याने टाकलेली तवा बाजार बिजार सगळं 3 टाइम जेवत होती की सांग 3 टाइम का 10 टाइम जेवत तुझे त्याला नेहमी के उतारते तिथं हा. तुला बरं हक्काने गर्दी चहाला उतारते. मॅडम माघारी देते का मला काय भीक भीक लागली नाही मॅडमच्या घरी जेवायला अख्ख्या गावात चर्चा आहे अरे चर्चा करणार तूच तर आहे ना कळीचा मुली सगळं शांता वहिनी ना काही ज्याला ना आधी लागत जाऊ नाही मी आपल्या अंडी नेहला आली अंडी आज तुम्ही 6 अंडी नेहता आणि उद्या भांडण काढून 20 अंडी नेली उसने घेतल्यात उसण्याला सुद्धा नका ना आधी लागवा नाही ह्या घराचं माहिती सांगताय बघ कोण कसं आहे ना ज्याने अनुभवलं त्यालाच कळलं त्या मॅडमला विचारा आजारी पडल्यात फोन आल्या का नाही घरी विचारा ही घर कसं आहे पुढे अंडी कमी पडली होती म्हटलं संगीकडे आहेत का बघा होतं आणि ते अंडी बी अंडच चांगलं निघतच नसतं तुझ्या वाणी नसते पैसे असले तर नाही तर जातो आम्ही अरे अंडी कशी राहिली जास्त होती ह्यालाच गायबाला चोरली नेऊ का नको मग सांगा ही अंडी हे क्या ग शेजार गोळी हुकली त्यामुळे ती आता कोणाला गोळीच हुकली एकदा हुकली होती सगळ्यांना मारलं होतं देणार नाही मग मी देणार नाही पैसे जातो आपलं देणार नाही देत मॅडमचं खायला फोकाटचं लाज वाटले लाज वाटली नाही तू गप काय त्याच्या टायमावर जायची हो तुला कसं माहिती त्याच्या टायमाला आम्हाला सगळं माहिती तुमचं कोण आम्हाला सगळं माहिती इकडचं तोंड तिकडच करेन बघ बर जास्त पैसे नाही माझ्याकडे 500 रुपये तेवढं तरी दे तू कधी ते असतं ना आम्ही अपेक्षा बी केली नाही लय झाला 1000-1200 अरे लय नाही येड्यावानेच करतोय तू अरे जागा बघून तू कुठं गेलो अरे पैसेच नाहीत वाटतं नाही वाटतं पैसे नाहीत का राहिलं का राहिलं बरं मी लावतो तुझ्या बेला थोड्या वेळाने अरे तू चोरला असणार आहे मला माहिती 100% गॅरंटी आहे मला मी समजून घेऊ शकतो सांगे तुझी गोळी हुकली इथे थोड्या वेळाने आपलं गोळी खान मी ज्या लावून देतो 1500 दे चल ज्या येतो वहिनी तू काय लाताळच कर मग तुला कसं लाता खाली घेते बघ तू ह्याच्या नको नादी लागू हे का नाही मॅडमचं नाव सांगाल आणि काहीतरी उद्योग करायला 400-500 रुपये जाऊ दे म्हणून आपण नाहीच कुठलं द्यायचं जाऊ दे तिकडं जा बाय तू हे अंडे घेऊन माझ्या डोक्याला तप देऊ नको तू बी अजून अंडी पाहिजे होती जा बरं झालं बाया संगीनं अंडे दिली कोंबडी बसवायला बरं झालं ठेव खायचं टोपीची बी वाट लागली सगळी शांताबाईकडून पैसे काढणं म्हणजे काय सुखाची गोष्ट आहे का शांताबाईने बोला की काय म्हणताय काय गडबड झाली अहो कोंबडी बसवली काय करतात अहो काय तुम्ही कोंबड्या बसवत बसलाय राव पडीच्या काळात अंडी कोणी दिली तुम्हाला संगीकडून आणली संगी हो गावात कधी कोणाची मदत करत नाही राव तिची दानत आहे का अंडी बिंडी द्यायची काय मला दिली पाहिजे ना 8 दिवसाच्या बोलू तीच होती का तिचं भूतबीज होत अहो संगीत होती आणि तुम्ही कसं काय येणं केलंय यानं म्हणजे माहितीच नाही वे तुम्हाला नाही का? मॅडमची तुमची काय गाठ बीट झाली का 2-3 दिवस झालं पडली होती मॅडमची माझी गाठ त्याच्यावर गाठ नाही ना नाही मॅडमचं डोळ्याचं ऑपरेशन आहे अयो ती तुम्हाला माहित नाही रात आंधळ्याचं हा ते आता डोळ्याचं ऑपरेशन आहे त्यांचं आता काय खरं नाही बाया. 7 लाख रुपये नवऱ्याने दिलं 6 लाख रुपये 1 लाख रुपये कमी इथं अरेची माझी ज्यावेळची चर्चा झाली म्हणलं आपण 4 म्हणजे सगळ्या गावाकडून थोडं पैसे गोळा करून देऊ आता काय नाही केलं पाहिजे मॅडम हाय विचार चांगले आपले तर मी काय म्हणलं तुम्ही गावात फिरा हा तर ती दिसलीच असतील तुम्हाला पैसे बिशे तिथं मी संगीच्या इथं अंडे आणायला गेली तेव्हा जब्या होता तिथं होता का हऱ्या पण होता 2 जण बसली होती पैशाचाच विषय फक्त माझं म्हणणं काय माहितीये का हा की गावात हो का सगळ्यात म्हणजे मोठ्या मानाचे जर कोण म्हणलं तर शांता अयो. वहिनी हे फिक्स आहे त्याच्यामुळे म्हणलं हो का कुणी देऊ अगर नाही देऊ शांता वहिनी मदत करणार म्हणजे करणार मॅडम साठी काय काय अडचण आहे का अहो खरं पण एवढं पैसे कुठं आणायचं अहो काय राव आता गाड्यात एवढ्या चकाचका नुसतं डोळ्यात माझ्या ही होत या अहो ही गायातलं कालच माझ्या आईनं केलं ह्या नवऱ्याच्याने काय भेटतंय का बघा बरं तुम्ही कालच केलंय बरं असू द्या आणा इकडे
अहो पण कालच केलंय मला. सोनाराकडे काय ठेव, तू झालं काम केलं की तुम्हाला सोडून दे. तू काळजी नका करू तुम्ही. बर पण मॅडम नीट झालं तेवढं सोडवून द्या माझं. 100% काळजी कर नका. काय करा तुम्ही निश्चिंत राहा. मॅडम बरे होऊनच आणतोय आणि तुमचं बी देतो. बरं जावा तुम्ही. मला त्या गुरांना खाया पाणी दाखवायचं. मला लय काम आहे. बिंदास ही काय निघालोच मी बी. सोन्याचं काम झालंय. आय गाम्यालाच भरलंय अंड्याने. अंड्याने कोंबडीच गायब करतो की. चला पळे कुठे गेली. जाऊ दे ना हलवते आता. कवा ओटायचं जेव्हा येते तब्येत. मॅडम हो मॅडम. अरे ये की. अयो स्वयंपाक चालू आहे. स्वयंपाक चालू आहे की. व्हायला बातलय घातलाय राव. एवढीशाच पातळ मी एकटीच खाती. एकच घास करता सरांना नाही आवडत. होय आता तू म्हणतो की भात खाऊन बोपशा झालाय. पण कमी तेवढीच्या पातुल्या म्हणल्यावर म्हणून तरी काय कमी केला. बरं तू मॅडम सारखा मला हसतो की. विषय काय झालाय माहितीये का. हा म्हणजे आज काय आम्ही तुमच्याकडे 200ला नाही आलो. अडचण आहे थोडी. 200ला नाही आलो मग. नाही दरबारीने आपलं मी 200 साठी येतो ना. 200 नका देऊ. संगी संगीतचं काय लय आजारी पडली. अयो हातून धरले तिने. बया काय रे कशामुळं. काय माहिती आता काय सगळं अचानकच मगाशी गेलतो आम्ही तर तिला दर बोलता बी आहे ना. नावरा ती असला तिचा हिंडत इकडे वाड्या वगळीनी. पण म्हणते 5-6 हजार रुपये खर्च आहे. गावात देणार तर कोण आहे का. तर आपल्याशिवाय कोण आहे कोण आहे. हा मी दिलं 500 होतं तेवढं खिशात हात घातला लगेच. म्हणलं मी मॅडम कर चक्कर टाकतोय. आता या काताड्याकडं काय कधी पैसा नसतो. ह्याने दिलं असतं थोडंफार. नुसता फिरतो इकडं तिकडं. तर आला तर त्याला काम नाहीतर कुठलं तवा बरी करावं लागेल मॅडम तिला. लय आजार आहे का. लय मरण ती. अयो राव कोण बघाय मरायसारखी एवढी आजारी लय बेकार. तुम्ही जाऊन बघा काय झालंय. पण अहो काय डेंगू का काहीतरी चिकनगुन्या काहीतरी झाला. लय बेकारी चालली. काय ही संगी का आली नाही 2-4 दिवस. एकदम मला तर त्या संगीला बघितल्यावर रडा येत होतं. नाही रडलो मी. तुला रडाय आलं म्हणजे ते खरंच आजारी असेल. नाहीतर ही कुणाला रडणार माणूस आहे का. नाही तर मग विषय काय झाला माहितीये का. देताय काय 5-1 हजार देते की. आता बाबा तिला आजारी आहे म्हटल्यावर बरं करायला पाहिजे. बघा का ती बरी झाली का नाही परत कमवून नाही तर तुमच्या रानात कामाला येईन दिन तापली ती. अरे देऊ दे नाही तर ना देऊ दे जाऊ दे. आता ते आजार आहे बाबा देते की. मग घाला की डब्यात हात. मग अरे सरांना विचारू दे की तरी का लगेच डब्यात हात घाल. ह्याला जब्याला पाठवून दे नंतर मी काढून ठेवते तोपर्यंत. बरं द्या बरं का. हो सरांना चल जब्या. हो ये बया संगी आजारी काय झालं असेल बरं तिला. डेंगू अचानकच कसं काय. मला काय बोलली नाही काय नाही. काय रे बाळा भाजी होय. बस बस आता कशात ठेवली रे भाजी. दर मिरची नाही ह्याला मटकी म्हणायचं. काय म्हणते तुला का. काय काय ते कंच. गावात काय घडलंय तुम्हाला माहितीये का. काय झालं मॅडम. अरे मॅडमला काय झालं. आहेत मॅडम. अहो पण आहेत म्हणा. आहेत काय डेंगू झालाय चिकनगुन्या झालाय सरांना झालाय सगळा खेळ झालाय. आज उद्या अरे एवढं झालं त्याने मला सांगितलं नाही. हाय झालं सगळं खरं. पण ती 10,000 रुपये कसल्या परिस्थितीत लागतात. ऍडमिट केलंय का. मॅडमला दुरुस्त करा. काय ताप एक बाबा. हो काही डोक्या ऊन आले. त्या गेटला थांबून लाका नको झाला का मला. कधी येतात लाका बसाय बी जागा नाही. आज जायचं बी मला डेअरिंग पण व्हायना. कधी येतात काय माहिती. जेव्या एकटाच आलाय होय. अरे गेले पियाला लावलं का माझी कार्यक्रम. अरे का तुला सांगायचं काम नाही. इथं कार्यक्रम तू ऐका ना. आलो 2 मिनिटात आलो म्हणला. म्हणजे गोळा केलेलं पैसे उधळलं नाही. पैसे आहेत. कुठे आहेत. आणलेत मी. किती कमावलं. 20,000. 20. हा 20,000. 20,000 कार्यक्रम होणार. आणि सुनली तुझी लाडकी. हा रे तुझ्या शब्दाची बाहेर जाणार नाही. अजिबात नाही. लय जीव आहे त्याचा. तू काळजी कर. काय करू
हरे नाही हम्म. तर आपण दोघच कार्यक्रम हा, ठरवू नक्की. आणि हरे आला तर तिथं धिंगाणाच करणार रे हा त्याच्यापेक्षा आपण दोघच करू चल पटकी चल 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 नका ज्या चल 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 जरा तू बस तिकडे मी अरे घेत बस ना हा बस बस एवढा वेळ असतो व्हय? हा मी एकतर कोणाची वाट बघत बसत नाही. नाही मला माहिती आहे म्हणजे तुझ्याकडे लय लांब माणसं आहेत आणि मला माहिती आहे ती पण काय झालं पैसे पडण्याचं नियोजन तुला मगाशी म्हणलं का नाही तू म्हणली 20,000 नाहीच बरं का जमा झालं झालेत 15,000 रुपये जमा तेवढं दे तू तेवढ्यात आपले हे बघ मी काय बोललेले मला 25,000 पाहिजे पण तुझ्या तोंडाकडे बघून असल्या तेव्हा मी 20,000वरती आले तरी तुझे बहाणे चालले ती 15,000 पर्यंत आता नेलेस. जेव्हा पुढे माझ्या आब्रू काढू नको मग कोणा पुढे काढू हा बरं असू दे की आपलं जेव्हा हा. किती पैसे आहेत आपल्याकडे आहेत 20,000 आहेत आहेत मग 20,000 आहेत म्हणले होतं मग झालंच की मग आता काय नाराज व्हायची गरज आहे हा असं समज 15,000 तुझं आणि 5,000 रुपयाची साडी तुला घ्यायची म्हणून ती अजिबात नाही चालणार असं. बरं मी सेपरेट आणीन साडी हा हा 20,000ची बोली केलती ना हा. हा हा. तर केलती तर मला 20,000 पाहिजे हा देणार की नाही तर 25 करू का सांग. नाही 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 हा. तसं तू नाराज होत जाऊ नको काय ठरले ना 20 तर 20 देतो हा पण म्हणजे असं परफॉर्मन्स झाला पाहिजे ना अरे वा हा तर होणारच की. हा ना लय दिवस झाला अगं मी बघितलंच नाही तुला तसं लय भारी वाटलं मला होय का हा आणि अजून हरे बी तुम्ही मागणं थोडा येळ लागेल त्याला पण येईल ते होय का हा हो आणि साडीचं काय झालं साडी पण देणार का तुला काळजी कर कधी हा आलं पैसे आलं की लगेच मला वाटतं आता का मी मेल्यावरती देतोस का काय जरा हरेचं बघून येऊ का मग काय म्हणजे त्याला घेऊन यावं लागेल ना होय हा. आणि तेवढी साडी आणा हा आणणार की अगेल तुझा माझ्या विश्वासच नाही बघ ज्या कसं आहे हा, एक नंबर. लय माझ्या जीव पण ती कसं आहे ती दाखवत नाही असा विषय असतो माझं लेवल तुला कळले हा कळाली कधी येतं? एवढा कोण आहे अरे तू ओळखत नाही ज्या झोप आहे हा बया मी ओळखलंच नाही की नाही का हम्म. की तो बी चांगला आहे तसा असतो माझ्यापर्यंत मध्ये आधी होय का अरे नाऱ्या मी आम्ही तिघे एकत्रच हा. असतो हा मग तुम्ही पण तेवढी साडी आणा 10,000ची हाय? चालते हाय. आणतो आणि मेकअपचा बॉक्स अयो बरं बरं आणतो अगं दिसल त्याला कसं सगळे वस्तू आणायला होती तू मी आहे ना मी आणतो तू काळजी कर नको तुला काय करायचं बस की शांत का बसवा नाही तुला हाय 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 मी गपच आहे काय नाही काय जगा हऱ्याचं चल काय करतो हा. हऱ्या इथंच आला असेल इथं मध्ये आधी कुठं हा नाहीतर येईलच आता हा. तर थांबू आपण येईलच 2 मिनिटात मग कधी येईल आता नाही किती टाइम झालाय अरे पैसे त्याच्याकडे आहेत ना काय येऊ बघून हा पैसे त्याच्याकडे तू घेऊन येतोय लगेच 2 मिनिटात येईन नाऱ्या आले आला अयो बस आले आले रे मला स्पर्शच काय टाकलं नाही ते जरा बाहेर कामाला जरा कटाळा आला असेल कामाला गेला असेल कुठं मध्ये आली नारे हा काय ठरलं सुंदरीचा व्यवहार अरे तू तोपर्यंत म्हणला बुकिंग करून घ्यावी परत आलो लय तारखा तिच्या मागे काय त्याला मला ठेवून आलाय आपलं ठरलेलं काय तिघाचं अरे हो पण आम्ही काय ठरवलं नाही तू तोपर्यंत थांबलो म्हणलं ऊन लागतंय बाहेर म्हणलं बसावा बर पण तू जरा कमी बर काय कितीला व्यवहार ठरला नाही काय म्हणत होती 25,000 बरं का तर माझ्या म्हणजे कसं संबंध तुला माहितच आहे तर ते- 25 होय आणि नाही बाबा कमी केलं की कमी केलं किती कमी केलं फक्त 20,000 बघ फक्त 20,000 त्याच्या ह्याला गौतमी पाटील येईल की 2 लाखाचा 1,500 तिचं 1,500 व्यवहार करून घ्या आता मला सोडून तुम्ही गौतमी पाटील आणणार होय. असं करणार होय. होय. 20 ला लाव 2,000 काय नारे? सांग की हा, नाही, नाही. 22 नको करू 20च आहेत आपल्याकडे मला लय गोड बोललेत मॅडम आता 22 म्हणलं तर
असं दे, ते 1000 देईन, मी 1000 देईन. फक्त कार्यक्रम बरं का? होच की म्हणजे 20 आहेत आमच्याकडं, ते 10,000. कार्यक्रम वाढ बोलली, तुला 2000 रुपये आम्ही वाढवून दिलं. कार्यक्रम एकदम खड झाला पाहिजे का एकदम, त्यात हलगर्जीपणा जर झाला तर मग मी माहिती ना मग. सुंदरी असं जर नाचायला लागली ना, आय आय रांगाव काटा येतो माझ्या नुसता, तुला काय सांगायचंय. होय काय टायमिंग बिमिंग सांगितलं. टायमिंग कुठे अजून काय सांगितलं नाही. काय सांगितलं नाही. नाही तुला तर कळत नव्हतं वय, इकडे टायमिंग लिहून पाटकीन वय. अजून ठिकाण सांगायचं. तो असं वसं वसं कावल्यावरती कसं र मग तूच घे ठरवून काय. बरं ऐक की, 27 तारखेला कार्यक्रम घ्यायचा, पण जागा अजून फिक्स नाही, पण मी सांगेन तुला की इथं यायचंय म्हणून. बरोबर नाही आधीच पाहिजे हा त्या टायमिंगला. आणि ते तुला तबला पकवा बिकवा ते सगळं असणार. तुमची टीम किती जणांची? तरी आहे आमची टीम 5 जणांची आहे बघ. 5 जण चालते, 5 जण असली चालते. अरे एक पिटीवाला, एक तबलावाला, कोणता वाजवणार, तुंतून वाजवणार, ही नाचणार. बरं नाही नाही तू आताच नाच. एक गाणं होती, एक गाणं होती सर लगेच चांगली नसते का नाही पैसे काय वाढा लागेल. नाही नाचते नाचते एक नंबर. होते की ट्रायल म्हणून लागा बॅट बॉल खेळायचं म्हणलं तर एखादा ट्रायल बॉल होतो या. सांग की हरायला काहीतरी. अरे हा खेळ कार्यक्रम बघितला यांचा. नाही नाही त्याला माहिती आहे सगळं. तुला बघायचंय ना. सुंदरे नाही रे पुष्कळ. आता एवढा विश्वास नाही वय हरायला तुला. थोडीशी झलक दाखव आपली. मला दिलं बघ वाटलं. पण बरं ये सारथी आणि चला. हा 22 ना. हा भाऊ देतो मग करायचंय का ना पैसे कार्यक्रम झाले नाचायचंय. अरे मला का बायको गेल्यापासून लयच येड्यागत करायला लागलाय तू. हे तर थांब आपलं निघू, मी देतो पैसा. चल तू 27 तारखेला नका बाय. मला कसं तरी होतं मग. नाही असं कर की तुम्ही असं करा 26 या मुक्कामी. 27 लवकर चालू होईल ना. नको नको सकाळ संध्याकाळची व्हायची. अयो अरे बीपी वाढायला लागला माझा. अरे पटकीन चल. येतो. काय म्हटलं भेटलं नाही. नाही म्हटलं काय. ए बाय त्याला लय वाढ बोललो. तो जर आला ना अवघड होईल तुझं. मोडून ठेवून काहीतरी काय बोलता. माझ्यात नाही राहिलं काय. आता मी जातो गाड्या. जातो बाय बाय. बरं येतं लक्ष घ्या. अरे इथंच कुठे. चल असल्या माणसाला असलं गोड बोलावं लागतं. नाही तर काय. की सगळे दोन 4-5 अंडी गाजर मग रोजच खाते मी. काय आजचं आहे काय बसलं बिसलं झालं का काय तुम्हाला. तब्येत काय उगाच झाली होय. तुला काय वाटलं. अयो थोडं तर पटाय पाहिजे काय तर मॅडम. पटायचं काय मग नको वय तब्येत करायला. आणि बाई खुशाल म्हणते मला तब्येत कमी करायची. एवढा खुराक असल्यावर व्हायची वेळ तुझी तब्येत कमी. होय हो मॅडम. अगदी कधी होईल तेव्हा होईल. खाऊन पिऊन मारायचं. अहो पण एवढं मग हा पोराला काहीतरी अंडी बिंडी ठेवा. किरकोळ केसलं पोरग तुमचं. पोरग पण खात. आईनेच एवढं बका बका खाल्ल्यावरती पोरग काय खायचंय. त्याला पण देतील मी पण खाते. होय बरं. त्याच्या अंगी लागत नाही त्याला मी काय करू. म्हणून त्याचा बी खुराक आपण स्वतःच खायचा आहे का नाही. त्याला पण देते. बरं ते 1000 रुपये द्या की माझं तेवढं. कसलं 1000 रुपये. अहो ते नाही तुम्ही ऍडमिट होता तेव्हा गेला होता नाही का दवाखान्यात. आता काय डोके बिके पडली का. कोण ऍडमिट होतं. अहो तुम्हीच की 10-12 दिवस ऍडमिट होता मॅडम. आयो येडी बिडी झाली का काय. तू कोण म्हणलं तुला. अहो हरे आला होता आणि तो जबा आला होता घरी. म्हणले मॅडम आणि मॅडमचा नवरा दोघं बी आजारी येते दवाखान्यात. डेंगू. एवढी कशी खोटारडी येते त्या हऱ्यानं. माझं पण 5000 रुपये नेल्यात. अयो मी 1000 रुपये दिलेत त्याला. आता अवघडच आहे बाबा. काय करता
मागतात काय माहिती ग? अहो मी उसनं पासनं करून मॅडम तुम्हाला तर माहिती मी पैसे कोणाला मागत नाही तुमच्या शिवाय. मी उसनं पासनं घेतलं आणि ते 1000 रुपये हरायला दिलं माहिती का. तू म्हणलं तेवढंच माझा 1000 रुपये कुठेतरी कामाला येतील म्हणून. पण हे मग पैसे घेऊन काय करते ते? माझ्याकडनं 5000 तुझ्याकडनं 1000 बघितलं 1000 रुपये झाले. मी म्हणलं होतं लाताळा जर कुठलं काय केलं तर मग तुला सांगितलं नाही म्हणशील. मग ह्याचा काहीतरी काळा बाजार दिसतोय. चल ग बघूच आपण. जाऊ दे तुमचं खाऊ का नको? आव का बाई कसली इडी आहे. 5000 रुपये त्याच्यानं घशात घातलं. अगं, भूक लागली होती ग खाऊ दे. हा राहू द्या. चल. काय आजी बरं आहे ना? अरे ए मोर्चा कुठं? अहो तुमच्याकडेच येत होतो. बोला. आता घरदार शोधलं तरी तुम्ही रस्त्याला फिरताय वय. गावात बघायला लागतंय काय चाललंय काय काय गावात बघताय तुम्ही? कुणाच्या कोंबड्याने कुणाचा पैसे नाही तुम्ही काय बघताय गावात? म्हणजे तुम्हाला माहितीये मला ना- हा का? बोला. आजार आहे म्हणून हऱ्यानं माझ्याकडून 5000 रुपये नेल्यात. आणि मॅडम आजारी आहे म्हणून माझ्याकडनं 2000 रुपये उकळल्यात. आणि मी पैसे दिले नाही म्हणून माझी कोंबडी नेली अंड्यावली बसवलेली. अरे ते मॅडम आजार आहे म्हणून माझ्याकडनं 10,000 रुपये नेलेत. घ्या. तुम्ही पण देऊन देऊन कुणाला पैसे देताय? आणि सगळ्यांचे पैसे गोळा करून घेऊन तिकडे कुठं झाडवनात गेल्यात. ती सुंदरी कोण आहे तिला नाचवते तिथं. आता आज कार्यक्रम आहे त्यांचा. कार्यक्रम आहे. म्हणून तर बघतोय आम्ही तुम्हाला. आवाज बिवाज येतोय का नाही? चला चला आपण त्यांना रंग यातच पकडू. हे हरामखोर सुधारायचे नाहीत. चला की काय सगळं तयार आहे अहो. नित्या थांब थांब थांब. अरे एवढ्या गडबडीने कुठं चाललाय? तमाशावर. तमाशावर? हो. अरे हे असल्या काटवानात कुठं आलाय तुला तमाशा? काय याड लागलं काय तुला? तुला काहीच माहित नाही का त्या? काय झालं? हरणी नारणी स्पेशल तमाशा मागवलाय. तमाशा मागवलाय? हो. लगा आता गावात जत्रा नाही कुठला कार्यक्रम नाही ना अचानक कसं काय यांनी तमाशा मागवलाय? तेच मागवला मी पण लय दिवस झाला मी पण तमाशा नाही बसलो. चला म्हटलं आता बघाय हाय चान्स तर. अरे लगा मी पण लय दिवस झाला असाच हिंडतोय बोंबलत. आयला आता ह्यांच्या नादाने आपल्याला पण तमाशा बघायला भेटतो. चल चल. आयला बरं झालं गाड्या. अरे नाऱ्या देऊ माणूस तिच्या आईला. हऱ्यामुळे आहे का नाही सगळ्या गावाची वाट लागली. काय माहिती बघा. चला की लवकर. नाही मग काय तर चला पटापटा बघू की हऱ्या काय शांताबाई, चल लवकर. लय मस्ती अंगात पैसे तर पळवतात. नाही सगळं त्यांच्या पदर टाकताय. नाही
नाही का नाही लय हे करायला लागलाय बर का. अगं लाडून ठेवलंय लाडून. लक्ष नाही पैसे देतात पैसे लय देताना लाडू. तुम्हाला समजू नाही वय ते हार्या कसलाच इमानदार आहे ते हा माहितीये का काय नाही माहितीये का चला बा पटापट चला आता लवकर. हरामखोरा बाया नाचवत बसलाय 300 रुपये हाजरीला आलोय मी सरपंच. 300 रुपये हाजरीनं अयो 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 मॅडम थांब नाऱ्या सरपंच माझ्याच मागा लागले नाऱ्या सरपंच माझ्याच मागे लागले. अरे असं लक्ष ना कोणाला गावणारच नाही. नाऱ्या ए हरामखोरा कुठे आहे माहित आहे मला इथंच लपलाय तू नाऱ्या ए हरामखोरा इथं बसलाय काय सरपंच काय नाही तुझ्या बाहेर ये बाहेर ये बाहेर ये अयो इकडे 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 मी काय नाही केलं सरपंच. गावचे पैसे खातोय रे का बाया नाचवतोय मी नाही सरपंच. तुला दुसरं काही नाद नाही चल बाहेर आपण मी काय नाही केलं सरपंच. अयो काय केलं नाही बाया गावचे पैसे खातो काय माहिती बाबा कुठं तिकडं कुठं सांगा मी नाही अगं त्या हाऱ्याच्या नादानी अरे
हाणू नको अगं तुला काय वाटतंय का नवऱ्याला हाणती वय हाण तुम्ही वड्या नाल्या नाव बोंबला फिरता बाया नाचवायला आल्या गावात तोंड दाखवले मी नव्हतो येणार तो नित्या चाललेला मला म्हणला चल तमाशाला म्हणून निघालो ते हाऱ्याने नाऱ्याने आणला होता तमाशा इथंच कुठं तरी दडून बसले ते कारभारी लवकर बाहेर या परत सांगितलं नाही माणसाला या या कुठे गेला होता कुठं तिकडे बसलो तू काय करत होता काय नाही चला घरी चल चल थांबा की कुठं चाललाय बसा खाली हे बघा बाई तुम्ही आणि तुम्ही सगळे कलावंत आहे तुमच्या कलेचा आम्ही आदर करतो तुम्ही जरा बसा अजून आमचा पिक्चर बाकी आहे आमचे नागोबा अजून नाचवायचे ही जी नागोबा आमचं पिलत का नाही जरा डोलं द्या की जरा वाईच बसा वाजवा तुम्ही मॅडम घ्या बसून चला करा चालू वाजवा तुम्ही कसं आहे आता ए सुंदरे ती दिकी